माझ्यावर जीव आहे आधी. काय ग असं का म्हणाली असेल पोरगी? अमोकचा जीव परत दे, नाहीतर काय असेल ग याचा अर्थ? याचा अर्थ तोच आहे जो आपल्याला वाटतोय. म्हणजे काळूआईनं अमोकला परत नाही दिलं तर आर्या सुद्धा नाही. नाही आर्या, आर्या, आर्या दार उघड. आई, तू अमोकची माझी गाठ बांधली. तुझ्या इच्छेप्रमाणे मी त्याच्याशी एकरूप झाले होते. पण आता तोच नसेल तर माझं आयुष्य शून्य आहे ग. आई, आई माझा अमोक मला परत दे, नाहीतर माझेही प्राण घेऊन जा. निर्वाणीचं साकडं आहे तुला. तुला वाटलं मंदिराचे दरवाजे उघडले म्हणजे जिंकलो आपण? नाही, हरलीस तू, हरलीस तू. जे भक्त आर्या तिथं कुंकू पुसलं मी. तुझं नाव घेणारी मालती संपवली तिला. आता आकांत ऐक, ऐक आकांत, आकांत, आकांत. वसुंधरेचा, सुशीलेचा, आर्याचा, आर्याचा. आता फक्त आर्याच्या कपाळावरचं कुंकू पुसलंय मी. एक दिवस आर्याला या जगातून पुसून टाकणार मी. हरवलंय मी तुला. हरलीस तू काळूबाई, हरलीस तू, हरलीस तू. आर्या, आर्या दार उघड ग. आर्या, 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 ए आर्या दार उघड ना ग. अरे देवा, सुशीले दुःखाच्या आवेगात पोरग्याचं काही पलत सलत करणार नाही. नाही आर्या, आर्या ऐक.
आई विराटनं कसा काय डाव साधला हो? आर्या म्हणत होती की अमोकच्या हातात काळवाईचं संरक्षण कण आहे, तरी मी असं कसं काय? त्या राक्षसानं आपली काळी शक्ती वापरली असेल आणि ते कण नाहीसं केलं असेल आणि म्हणूनच आपल्या अमोकचं असं झालं. आर्या 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 काय चाललंय समजा? मी नोकरांना सूचना द्यायला गेलो, दिवाणखान्यात जाऊन बघतो तर बाजू नका तुम्ही. आर्या, ए आर्या, दार उघडा. एक तर त्याला आमच्यापासून राहून नेलं तुम्ही, आता त्याचा देह तरी द्या. आर्या, अरे एक तर आमच्या बसून राहून नेलं आणि आता त्याचा देह बी मला देता येस तू. ऐक रे बाबा, अरे त्याचा देह तरी द्या आमच्याकडे. आई, आर्याचा श्वास थांबू शकतो पण अमुक बरोबरचा प्रवास नाही. श्वास सोड आर्या. तू प्राण सोडू शकत नाहीस. तुझं कार्य अजून बाकी आहे. तुझी वेळ आलेली नाही. नियतीच्या, पापपुण्याच्या आणि ऋणानुबंधाच्या बेरीज वजापाट्या खूप गुंतागुंतीच्या असतात आर्या. मला माझा अमोघ हवाय. अमोघ नाही तर आर्या सुद्धा नाही. अमोकच्या नशिबात अकाली मृत्यूची शक्यता अगदी अत्यल्प होती, पण दुर्दैवाने सध्याच्या ग्रहरचनेमुळे विराटची शक्ती बलवान झाली आणि त्याला प्राण गमवावा लागला. आता अमोघला जिवंत करणं शक्य नाही. माझ्या भक्तीचं, आजवरच्या पुण्याईचं हेच फळ हवंय मला. आर्या, अमोघ आता पुन्हा जिवंत होऊ शकत नाही. पण आज वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचं बळ अशा एका स्त्रीला मिळतं
जी पुण्यवान आहे, जी आपल्या पतीशी सर्वार्थानं एकरूप होते, जी त्याच्या चांगल्या वाईटात त्याला भक्कम साथ देते, तू खऱ्या अर्थानं अमोघची अर्धांगिनी आहेस. म्हणून अमोघला जिवंत परत नाही आणता आलं तर आर्या, तू तुझा अर्धा जीव त्याला देऊन पुन्हा जिवंत करू शकतेस. देवी आईचा गजर ग, तिचा सोनेरी मायेचा पदर ग. आदिशक्ती अंबा तू सत्तुबाची, तिला साऱ्यांचीच आहे खबर ग. आई माझी काळूबाई, सावलीचा आधार हा. वाट चुकल्या लेकरांचा करते आई सांभाळ हा. हाक तुझी येता हक्क थरथरलं ग. आई माझी काळूबाई मन भरलं ग. हुरहुरलं भेटीला दुरलं ग. देवी तुझ्या दर्शनानं दुःख सरलं ग. काळू देवी आईचा गजर ग, तिचा सोनेरी मायेचा पदर ग. आई माझी आर्या, काय झालं? काय काय नाही आर्या, आर्या, आर्या दार उघड. आर्या, काय झालंय? आर्या, मला सांग ना काय झालंय. आर्या, काय? अरे काय झालं होतं नक्की सांग मला, काय झालं होतं? काही नाही. तुझ्यावर एक संकट ओढवलं होतं, पण काळूबाईच्या कृपेने निभावलं. काय झालं होतं म्हणजे? मग प्लीज प्लीज आता तू काही बोलू नकोस. असं समज की तुला एक नवीन आयुष्य मिळालं. आर्या, ए आर्या, दार उघडा. काय झाले, असे का ओरडताय? अहो दार उघडा. आर्या, का आमचा अंत पाहताय तुम्ही? एकदा आमच्या युवराजांना आमच्यापासून हिरावून नेलं आणि निदान त्याचा देह तरी आम्हाला द्या तुम्ही. युवराज, तुम्ही जीवन. बघा दादासाहेब, मी म्हटलं होतं ना, माझी काळूबाईच माझ्या अमोघला परत घेऊन आली. नाही नाही, गुरुजींनी जिवंत केलंय त्याला, काळूबाई नाही. आजी काय झालंय? अमोघ,
मला माहिती होतं माझी काळूबाई असं काही अभद्र घडून देणार नाही. नाही, आमच्या गुरुजींची कृपा आहे ही. आमचे चिरंजीव आम्हाला मिळालेत, बास. आम्हाला त्यांच्याशी महत्वाचं बोलायचं. या युवराज, चला तुम्ही, चला चला. अरे, बास! आमच्या पाठोपाठ कुणी बी येणार नाही. इथं थांबायचं, फायनल. चला चला युवराज. आर्या, अगं आडीव त्याला पुन्हा काही विपरीत झालेलं मला सहन होणार नाही ग. आजी तुम्ही नका काळजी करू. अहो साक्षात काळूबाईनं वाचवले त्याला. आता कुणी त्याचं काहीच बिघडवू शकत नाही. तुम्हाला असं धड धाकट पाहून तुमच्याशी आम्ही बोलतोय. तुम्ही बाप होणार आहात तेव्हा आम्हाला काय वाटतंय ना हे तुम्हाला समजावं म्हणून सांगतो. काल तुमचं मरण पाहिलं आम्ही स्वतःच्या डोळ्याने. दुःखाचा डोंगर कोसळला आमच्यावर, पण गुरुजींनी त्या दुःखाच्या खाईतून आम्हाला सुखाच्या शिखरावर आणलं. आता ना याच्या पुढे आम्ही तुम्हाला आमच्यापासून दूर जाऊ देणार नाही आहोत. तुम्हाला एक गोष्ट सांगायची, या इकडे बसा. बसा तुम्ही, बसा. या बघा, तिकडं वाद नको म्हणून तुम्हाला इथं आणून आम्ही सांगतोय. तुमचं आर्यावर प्रेम आहे आम्हाला ठाव आहे, पण ती काळूबाईचं शस्त्र आहे, तो तिचा खरा चेहरा नाही. हे तुम्ही स्वतः अनुभवलंय. दादासाहेब काय बोलताय? पुन्हा तेच उगाळताय तुम्ही. खरं तेच सांगतोय आम्ही. तिनं तुमचा प्राण घेतला. दादासाहेब इलॉजिकल बोलताय तुम्ही. युवराज, कसं सांगू तुम्हाला? तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी नाही का बघितलं? आर्याने मला ढकललं, मी बेशुद्ध पडलो आणि मग तिनं तिचा डाव साधलाय. हो दादासाहेब, कसं शक्य आहे? तिनंच तुमचा प्राण घेतलाय. आणि तरी सुद्धा मी आता जिवंत आहे. हो दादासाहेब, मेलेला माणूस कसा काय जिवंत होऊ शकतो? गुरुजींमुळे तुम्ही जिवंत आहात, ध्यानात घ्या. दादासाहेब, हे बघा, असा मेलेला माणूस जिवंत होत नाही. आणि आर्याने माझा जीव घेतला हे तर त्याहूनही अशक्य आहे. निदान या जन्मात तरी या गोष्टीवर विश्वास नाही ठेवू शकत मी. स्वतःच्या डोळ्यांनी आम्ही बघितलंय, आम्ही तिथं होतो. आता कसं समजावून सांगू तुम्हाला? नका समजावून सांगू, कारण मला नाही पटणार या गोष्टी. उलट मी तुम्हाला विनंती करतो की आर्या काळूबाईचं शस्त्र आहे, ती आपला घात करायला आली, या गोष्टी डोक्यातून काढून टाका प्लीज. ऐका माझं प्लीज. हे बघा, मला मान्य आहे काल रात्री मला काहीतरी झालं होतं, कदाचित मी बेशुद्ध झालो होतो, पण याचा अर्थ आर्यन शिवराज, अगं पण हे घडलं कसं? काकू मला खरंच माहित नाही. मी फक्त माझा प्राण पणाला लावला आणि काळूबाईकडे साकडं घातलं. बाकी मला काहीच माहित नाही. पण काळूबाईनं माझं कुंकू राखलं. काळूबाईच्या नावानं. सांग मला